नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड पोलीस भरती या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत गणित विषय आणि गणित विषयातील महत्त्वाचा चॅप्टर म्हणा व्यवहारीय अपूर्णांक। याच्यावर तुम्ही कोणतीही एक्झाम देत असेल तर त्याच्यावर क्वेश्चन हा राहतोच। आणि व्यवहारीय अपूर्णांकामध्ये एक टाईप असा घेऊन घ्या की ज्याच्यावर मुलांचे मार्क्स कमी होतात। तसे आपण जवळपास 10 ते 12 प्रश्न घेतलेले आहेत की जी मुलांना समजून घ्या ते टाईपचे क्वेश्चन समजत नाही किंवा थोडेफार अवघड जातील असे। जे काही एक्झाम्पल राहणार आहे सर्वच्या सर्व तुमच्यासाठी महत्त्वाचे राहणार आहे, म्हणून व्हिडिओ हा तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि जर समजून घ्या तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत त्याला काय करा, शेअर करा। व्यवहारीय अपूर्णांकामध्ये तुम्हाला पहिलं गणित दिलेलं आहे, 1/1 गुणिला 2 दिलेला आहे। मग हे जे काही संख्या दिलेल्या आहे अशी गणित कशी सॉल्व करायचे किंवा तुम्हाला समजून घ्या जे काही तुमचं एक्झाम राहते त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 तास वेळ दिलेला राहतो आणि त्या 1.5 तासमध्ये हे एवढं मोठं एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं त्याच्याबद्दल थोडंफार मी शॉर्ट पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो। सुरुवातीला तुम्हाला जे काही हे इक्वेशन दिलं आहे त्याच्यामधलं पहिलं जे काही तुम्हाला पद दिलं आहे समजून घ्या तो दिला आहे 1/1 गुणिला किती दिला आहे 2। याला जर तुम्ही लिहितो म्हटलं तर या पद्धतीने लिहू शकता, 1/1 गुणिला म्हणा 1/मध्ये किती 2 या पद्धतीने लिहू शकता। अंशाचा गुणाकार म्हणजे 1 गुणिला होणार आहे 1 म्हणजे 1 आणि छेदाचा गुणाकार 1 गुणिला 2 म्हणजे किती 2, म्हणजे 1/2 याचं कॅल्क्युलेशन या पद्धतीने राहणार आहे। किंवा याला जर आणखी तुम्ही जर लिहितो म्हटलं तर तुम्ही या पद्धतीने लिहिणार आहे की 1/1 मायनस 1/मध्ये किती 2। जर यांचं कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर तिरपा गुणाकार होणार आहे, म्हणजे 2 गुणिला 1 म्हणजे 2 मायनस आहे तर मायनस अंशामध्ये 1 गुणिला 1 म्हणजे किती राहणार आहे 1 आणि छेदमध्ये छेदांचा गुणाकार 2 गुणिला 1 म्हणजे किती 2। 2 मधून 1 जाईल शिल्लक राहील 1 आणि 2 जसेच्या तसे, म्हणजे याची किंमत राहणार आहे पुन्हा किती 1/मध्ये किती 2। म्हणजे या पद्धतीने मी कॅल्क्युलेशन त्याला शॉर्टमध्ये करू शकता किंवा समजवण्यासाठी मी या दोन पद्धतीने तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे। मग मी जर याला जर लिहितो म्हटलं तर मी लिहिणार आहे 1/1 मायनस 1/मध्ये किती 2। जे काही पहिलं पद घेतलं आहे तो प्लस मध्ये घेतलेला आहे आणि दुसरं पद जो काही राहणार आहे तो मायनस मध्ये घेतलेला आहे। आता जे काही तुम्हाला दुसरं पद दिलेलं आहे त्या दुसऱ्या पदाला मी सेम याच पद्धतीने लिहिणार आहे की जे दिलं आहे तुम्हाला 1/2 मायनस 1/मध्ये किती 3। याला सॉल्व करतो म्हटलं तर 3/1 किती राहणार आहे 3, मायनस आहे तर मायनस 2/1 छेदमध्ये 3×2 किती 6, 3 मधून 2 गेले उरला 1 आणि छेदमध्ये किती राहणार आहे 6, म्हणजे 1/6 याची किंमत निघेल इथे अंशामध्ये 1 आणि छेदमध्ये किती 6। जे पहिलं पद दिलं आहे तो प्लस मध्ये 1/2 मायनस 1/मध्ये किती 3। आता बा पहिलं दिलं आहे तुम्हाला 1/1 मायनस 1/2 प्लस 1/2 मायनस 1/3। याला जर लिहितो म्हटलं तर या पद्धतीने लिहू शकता, प्लस 1/3 हे जी तिसरं पद दिलं आहे तुम्हाला ते मायनस 1/मध्ये 4 जाईल। याला जर लिहितो म्हटलं तर लिहिणार आहे तुम्ही प्लस 1/मध्ये 4 मायनस 1/मध्ये 5, पुन्हा पुढे वाढत जाईल ते प्लस 1/मध्ये 5 मायनस 1/मध्ये किती 6। हे कॅल्क्युलेशन वाढत वाढत तुमचं शेवटचा जो काही पद राहणार आहे, आता तुमचं पहिलं पद प्लस मध्ये येत आहे दुसरं पद मायनस मध्ये येत आहे, म्हणजे शेवटचं पद राहणार आहे तुमचं 1/मध्ये किती 45। इथे 45 दिले आहे ते जसेच्या तसे लिहून घ्यायचे आहे तुम्हाला, पण हे कशामध्ये म्हटलं तर कशामध्ये राहणार आहे मायनस मध्ये। आता इथे दुसरं पद तुम्हाला मायनस मध्ये दिलाय 1/2, त्याच्यानंतर 1/2 प्लस मध्ये दिलाय, म्हणजे दोघांची जर बेरीज करतो म्हटलं तर 0 होईल, म्हणजे दोन्ही कॅन्सल। ही संख्या मायनस मध्ये आहे पुन्हा ही प्लस मध्ये आहे म्हणजे उत्तर 0। हा पद मायनस मध्ये पुन्हा हा प्लस मध्ये म्हणजे उत्तर 0, हा मायनस मध्ये हा प्लस मध्ये म्हणजे उत्तर 0। हे शेवटपर्यंत चालत राहणार आहे। फक्त तुमच्याजवळ शेवटी शिल्लक काय राहतो म्हटलं तर मायनस मध्ये 1/45 राहील आणि सुरुवातीला इकडे काय शिल्लक राहतो म्हटलं तर 1/मध्ये काय राहणार आहे 1, म्हणजे जर सॉल्व करतो म्हटलं तर 1/मध्ये 1 मायनस 1/मध्ये किती 45। फक्त तुम्हाला एवढं सॉल्व करायचं आहे। 45 गुणिला 1 म्हणजे 45, मायनस आहे तर मायनस घेऊन घ्या, 1 गुणिला 1 म्हणजे किती 1 छेदमध्ये 45 गुणिला 1 छेदांचा गुणाकार म्हणजे 45,
45 मधून एक मायनस होईल, शिल्लक राहणार आहे तुमचा 44 आणि छेदमध्ये किती राहणार आहे 45. हेच राहणार आहे तुमचं फायनल उत्तर. म्हणजे इथे 44 छेदमध्ये किती म्हणणार आहे तुम्ही 45 हे राहणार आहे तुमचं उत्तर. आता असं जर तुम्हाला गणित जर दिलं असेल तर सरळ सरळ तुम्हाला काय करून घ्यायचं आहे, ह्या जे काही शेवटी 2 अंक दिलेले आहे, जो पहिला दिलाय तो अंशामध्ये घेऊन घ्या 44 आणि जो शेवटी दिलाय त्याला काय करून घ्यायचा आहे छेदमध्ये घेऊन घ्यायचा आहे, म्हणजे तो काय राहणार तुमचा 45. म्हणजे 44 छेदमध्ये 45 हे राहणार आहे तुमचं पहिल्या याचं उत्तर. हे तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे मी. जे काही तुमचे नेक्स्ट गणित राहील ते शॉर्टमध्ये तुम्ही सॉल्व्ह केले तरी चालेल. तुम्हाला दुसरं दिलेलं आहे इकडे, एक छेदमध्ये काय दिलाय 1 गुणिला 2, म्हणजे याला पुन्हा तुम्ही त्याच पद्धतीने लिहिणार आहे. 1 छेदमध्ये 1 मायनस 1 छेदमध्ये 2 प्लस 1 छेदमध्ये 2 मायनस 1 छेदमध्ये 3 प्लस 1 छेदमध्ये 3 मायनस 1 छेदमध्ये 4 प्लस 1 छेदमध्ये 4 मायनस 1 छेदमध्ये किती 5 लिहिणार आहे. त्याच्यानंतर प्लस 1 छेदमध्ये 5 मायनस 1 छेदमध्ये किती 6. हे कुठपर्यंत चालणार आहे तुमचं, शेवटी 1 छेदमध्ये किती म्हणणार आहे तुम्ही 52. पण ही संख्या जी राहणार आहे तुमची मायनसमध्ये राहणार आहे. मग मायनसमध्ये 1/2 प्लसमध्ये 1/2 कॅन्सल, मायनस प्लस कॅन्सल म्हणजे उत्तर 0. हे सगळे काय राहणार आहे तुमची कॅन्सल होत जाईल. शेवटी तुमच्याजवळ शिल्लक आहे फक्त 1/1 मायनस 1 छेदमध्ये किती 52. यांचं जर कॅल्क्युलेशन करून घेतो म्हटलं तर 52 गुणिला 1 म्हणजे किती 52 मायनस 1 छेदमध्ये किती राहणार आहे 52 1 52. मग 52 मधून 1 जाईल, शिल्लक राहणार आहे तुमची 51 आणि छेदमध्ये किती राहणार आहे 52. हे निघत आहे तुमचं जे काही ब्रॅकेट दिलाय त्याचं उत्तर 51 छेदमध्ये किती येत आहे 52. किती दिलाय तुम्हाला हे दिलेलं आहे, किती दिलाय तुम्हाला 51 छेदमध्ये 52 आणि इकडे ब्रॅकेटच्या बाहेर दिलाय तुम्हाला भागाकारामध्ये किती दिलाय 17. म्हणजे इथे लिहून घ्या तुम्ही भागेला किती 17. मग इथे 51 छेदमध्ये 52 भागाकाराच्या जागेवर गुणाकार घ्याल आणि याला काय करणार आहे व्यस्त, म्हणजे 1 छेद किती राहणार आहे 17. इकडे 17 1 17 17 त्रिक किती 51. 3 ने पुन्हा 52 ला भाग जाईल, 3 1 3 3 1 3 3 ने 52 ला भाग जाणार नाही, म्हणजे इथे उत्तर राहणार आहे तुमचं 3 छेदमध्ये किती राहणार आहे 52. हे राहणार आहे तुमचं दुसऱ्या याचं उत्तर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, नेक्स्ट क्वेश्चन दिलाय की 2 छेदमध्ये 1 गुणिला 3 दिलेला आहे. मग याला सुद्धा तुम्ही काय करू शकता, जे इथे दिलाय इथे 1 छेदमध्ये 1 मायनस 1 छेदमध्ये किती दिलाय तुम्हाला 3. म्हणजे याला जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं 3 1 किती राहणार आहे 3 मायनस 1 गुणिला 1 म्हणजे 1 छेदमध्ये 3 1 3. 3 मधून 1 गेला, उरला शिल्लक तुमच्याजवळ 2 आणि छेदमध्ये किती राहणार आहे 3 म्हणजे 2/3 याचं कॅल्क्युलेशन राहणार आहे. म्हणजे जर तुम्ही याला जर लिहितो म्हटलं तर या पद्धतीने लिहिणार आहे 1 छेदमध्ये 1 मायनस 1 छेदमध्ये 3. याला जर लिहितो म्हटलं तर काय लिहिणार आहे प्लस आहे तर प्लस चिन्ह घेऊन घ्या. 1/3 मायनस 1 छेद किती 5 किती प्लस 1/5 मायनस 1 छेद किती 7. तुम्ही याला लिहिणार आहे प्लसमध्ये 1/5 मायनस 1/7. याला जर लिहितो म्हटलं तर लिहिणार आहे तुम्ही प्लसमध्ये 1/7 मायनस 1 छेद किती 9. हे तुमचं शेवटपर्यंत कुठपर्यंत चालणार आहे की शेवटी येईल तुमचा 1 छेदमध्ये किती 39 आणि जो काही येईल तो राहणार आहे तुमचा मायनसमध्ये. मग हे सगळे प्लस मायनस कॅन्सल होईल. जे सारखे अंक दिले आहेत ते फक्त चिन्ह वेगळे म्हणजे त्यांची बेरीज वजाबाकी 0. मायनसमध्ये 1/5 प्लसमध्ये 1/5 कॅन्सल, मायनसमध्ये 1/7 कॅन्सल, इकडे प्लस सोबत हा सुद्धा कॅन्सल होईल. मग इकडे तुमच्याजवळ इथे शिल्लक काय राहतो म्हटलं तिथे राहणार आहे 1/1 आणि ही शेवटची संख्या जर म्हटलं तिथे शिल्लक राहील मायनस 1 छेद किती 39. मग यांचा तिरपा गुणाकार 39 गुणिला 1 म्हणजे किती राहणार आहे 39. 1 गुणिला 1 म्हणजे मायनसमध्ये 1 आणि छेदमध्ये किती राहणार आहे 39. 39 मधून 1 जर काढतो म्हटलं तर शिल्लक राहणार आहे 38 आणि छेदमध्ये किती राहणार आहे 39. हे राहणार आहे तुमचं तिसऱ्याचं उत्तर, म्हणजे 38 छेद किती 39. आता तुम्हाला अगोदरच मी सांगितलं की या पद्धतीने तुम्हाला जर गणित दिसत असेल
शेवटचा अंक छेदमध्ये लिहून घ्या 39, त्याच्यातून 1 मायनस करून घ्या म्हणजे 38. हे तुमचं सरळ सरळ काय राहणार आहे, उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. तुम्हाला दिलेला आहे 2 छेदमध्ये दिलाय 1 गुणिला 3 प्लस 2 छेदमध्ये 3 गुणिला 5. यांना जर इथपर्यंत जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर हा जसेच्या तसा छेदमध्ये लिहून घ्या. इकडे राहील 45 मायनस 1 करा म्हणजे 44. याचं उत्तर राहायला पाहिजे. आणि तुम्हाला गुणिला दिलेला आहे किती, 9. म्हणजे इथे गुणिला जर समजून घ्या, तुम्हाला 9 जर दिले असेल तर सरळ सरळ किती करायचं आहे तुम्हाला, गुणिला किती करणार आहे तुम्ही, 9 करणार आहे. मग आता इथे 9 ने तुम्ही कितीला भाग देऊ शकता, 45 ला भाग देऊ शकता. 9 ने जर भाग देतो म्हटलं तर 45 ला, म्हणजे इथे भाग जाईल तुमचा 3 त्रिक 9 आणि इकडे 3 एक 3 उरला 1, 3 पाची किती 15. पुन्हा 3 ने 15 ला भाग जाईल, 3 एक 3, 3 पाची किती 15. म्हणजे तुमच्याजवळ इकडे शिल्लक राहणार आहे 44 छेदमध्ये किती 5. एक तर अंश आणि छेदमध्ये जर विचारलं तुम्हाला तर उत्तर राहील 44 छेदमध्ये किती राहणार आहे 5. किंवा याला जर पॉईंटमध्ये जर काढतो म्हटलं तर 44 छेदमध्ये 5, 5 8 किती 40. इथे पॉईंट शिल्लक तुमच्याजवळ 4, याच्यावर 0 आणि पुन्हा 5 8 किती 40. जर पॉईंटमध्ये जर तुम्हाला उत्तर जर विचारलं तर पॉईंटमध्ये किती राहणार आहे तुमचं 8 पॉईंट किती राहणार आहे 8. किंवा अंश आणि छेदमध्ये जर तुम्हाला जर उत्तर विचारलं तर त्याचं उत्तर द्यायचं आहे तुम्हाला 44 छेदमध्ये किती राहणार आहे 5. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, हा सेम झाला जशीच्या तसा. त्याचं उत्तर 8.8. किंवा तुम्हाला अंश आणि छेदमध्ये जर विचारलं 44 छेदमध्ये किती राहणार आहे 5 राहणार आहे. अंश आणि छेद किंवा पॉईंट 2 पैकी जी तुम्हाला विचारलं तसं उत्तर सांगायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला 2 छेदमध्ये दिलाय 1 गुणिला किती दिलेला आहे तुम्हाला 3. त्याच्यानंतर दिलाय प्लस अंशामध्ये 2 छेदमध्ये दिलाय 3 गुणिला किती दिलेला आहे 5. मग याला जर ब्रॅकेटला जर तुम्ही सॉल्व्ह जर करतो म्हटलं तर इथून इथपर्यंत जी काही सॉल्व्ह करणार आहे त्याचं जर उत्तर काढतो म्हटलं तर उत्तर किती निघणार आहे समजून घ्या. तुम्हाला दिलाय की इकडे जो काही शेवटचा अंक राहील, शेवटच्या अंकाला काय करणार आहे तुम्ही छेदमध्ये लिहून घेणार आहे. म्हणजे इकडे किंवा समजून जर घेतो म्हटलं तर याला लिहिणार आहे तुम्ही 1 छेदमध्ये किती लिहिणार आहे 1 मायनस 1 छेदमध्ये किती 3. म्हणजे याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर 3 एक 3, 1 एक 1 जसेच्या तसा आणि 3 एक 3. 3 मधून 1 गेला शिल्लक तुमच्याजवळ 2 छेदमध्ये किती 3, म्हणजे अंशाची किंमत निघणार आहे तुमच्याजवळ. त्याच्यानंतर याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर तुम्ही लिहिणार आहे प्लसमध्ये 1 छेदमध्ये 3 मायनस 1 छेदमध्ये किती 5. याला जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर प्लसमध्ये 1 छेद 5 मायनस 1 छेद किती 7. याला सॉल्व्ह करतो म्हटलं तर लिहिणार आहे तुम्ही प्लसमध्ये 1 छेद 7 मायनस 1 छेद किती 9. हे कॅन्सल होईल म्हणजे तुमच्याजवळ सरळ सरळ शिल्लक राहणार आहे इकडे 1 छेदमध्ये 1. शेवटचं जे काही पद राहणार आहे तुमचं मायनसमध्ये राहील. म्हणजे इकडे मायनसमध्ये तुम्ही म्हणणार आहे 1 छेद किती 37. म्हणजे मायनस 1 छेद इकडे लिहिणार आहे 37. 37 एक 37 आणि 1 1 चा गुणाकार 1 आणि छेदमध्ये पुन्हा किती राहणार आहे 37. 37 मधून 1 गेले उरले 36 छेदमध्ये किती 37. म्हणजे शॉर्टमध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर हा छेदमध्ये लिहून घ्या सरळ सरळ 37 आणि मायनस 1 करा म्हणजे 36. आता गुणिला दिलाय तुम्हाला 4 छेद किती 3. म्हणजे इकडे लिहिणार आहे तुम्ही गुणिला 4 छेद किती लिहिणार आहे 3. 3 ने जर 36 ला जर भाग देतो म्हटलं किती उत्तर राहणार आहे तुमचं 3 एक 3, 3 एक 3 आणि 3 दुनी किती 6. 12 गुणिला 4 म्हणजे 12 चूक किती होणार आहे 48 आणि छेदमध्ये उरत आहे तुमचा 37. म्हणजे हे राहणार आहे या गणिताचं उत्तर 48 छेदमध्ये किती राहणार आहे 37. सरळ सरळ शॉर्टमध्ये काय करायचं आहे, आता जर पद्धत तुम्हाला समजली असेल तर शेवटचा अंक तुम्ही छेदमध्ये लिहून घ्या 37 मायनस 1 करा 36. त्याच्यानंतर इकडे करणार आहे तुम्ही गुणिला 4 छेदमध्ये किती 3. याचं जे काही कॅल्क्युलेशन राहणार आहे तुम्ही आत्ताच काढलेलं आहे की 48 छेदमध्ये किती राहणार आहे तुमचं 37 हे राहणार आहे उत्तर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण.
नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला 1/5 प्लस 4/10 दिलेला आहे. मग याला कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं म्हटलं की शेवटची संख्या दिली आहे तुम्हाला 448 छेदमध्ये किती दिलेलं आहे 110. आता इथे 4/10 ला भाग जाईल, दोन्ही जर भाग देतो म्हटलं तिकडे 2 दुनी 4, 2 पंचे किती होणार आहे 10, इकडे 3 त्रिक 9, 3 पाचे किती 15, 4 चौक 16, 4 पंचे किती 20. त्याच पद्धतीने इकडे छेदमध्ये पहा तुमची 5 5 5 5 येत आहे, इकडे सुद्धा भाग जाईल तुमचा 22 पंचे किती 110, 22 दुनी 44 उरले 4, पुन्हा 22 दुनी किती 44, म्हणजे अंशात उरत आहे तुमचे 22. जर याला सॉल्व्ह करतो म्हटलं तर तुमची संख्या राहील 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5, हे कुठपर्यंत चालणार आहे 22 पर्यंत, आणि छेदमध्ये तुमचा फक्त एकच अंक राहील, किती राहणार आहे 5, कारण की छेद सर्वांचा काय राहणार आहे सारखाच राहणार आहे. मग 22 पर्यंत जर सर्व अंकांची जर बेरीज करतो म्हटलं तर त्यासाठी काय करता तुम्ही, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या अपॉन 2 गुणिला काय करता एकूण संख्या, म्हणजे 2 ने जर 22 ला भाग देतो म्हटलं तर 11 चा भाग जाणार आहे, 22 आणि 1 किती होणार आहे 23, 23 गुणिला किती राहणार आहे 11, म्हणजे इथे सरळ सरळ 11 गुणिला 23 करून घ्या, 11 त्रिक 33, 3 हातचे 3, 11 दुनी 22, 22 आणि 3 किती 25, छेदमध्ये किती राहणार आहे 5, म्हणजे 253 छेदमध्ये किती होणार आहे 5 होणार आहे. जर 253 छेदमध्ये 5 ला जर आपण भाग जर देतो म्हटलं तर त्याचं उत्तर किती यायला पाहिजे, इथे भाग देऊन द्या, 5 5 किती 25, 5 5 25, त्याच्यानंतर इकडे 3 ला भाग जाणार नाही म्हणजे इथे 0 देणार आहे, आणि इकडे 3 वर तुम्ही काय करणार आहे इकडे एक 0 ठेवणार आहे, 5 सक किती होणार आहे 30, म्हणजे जे काही उत्तर राहणार आहे ते तुमचं उत्तर राहणार आहे 50 पॉईंट किती राहणार आहे 6. किंवा याला अंश आणि छेदमध्ये जर लिहितो म्हटलं तर याला ऑर मध्ये उत्तर लिहू शकता तुम्ही, 253 छेदमध्ये किती म्हणणार आहे 5, या दोन पैकी काही उत्तर म्हटलं तरी काय चालणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. तुम्हाला दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये 2 - 1/3, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 - 3/5, 5/7, 7/9 अशा पद्धतीने विषम संख्या तुमच्या वाढत जाणार आहे. आता याला जर तुम्ही एका संख्येमध्ये जर लिहितो म्हटलं तर तिरपा गुणाकार होईल, 3 दुनी 6, 6 मधून 1 गेला किती राहणार आहे 5, 5/3, ब्रॅकेट ब्रॅकेट म्हणजे इकडे गुणाकार, 5 दुनी 10, 10 मधून 3 गेले उरले 7, 7 किती 5, याला सॉल्व्ह करतो म्हटलं तर 7 दुनी 14, 14तून 5 गेले उरले किती 9, छेदमध्ये किती 7, किती काही नाही म्हणजे ब्रॅकेट राहणार आहे. पुन्हा इकडे पाहता 5 7 9, इकडे राहणार आहे किती 11, आणि जो अंशात होता तो आता छेदमध्ये अंशात होता तो छेदमध्ये म्हणजे इकडे 9 राहणार आहे, इकडे पुन्हा होईल 13 छेदमध्ये 11, या पद्धतीने संख्या वाढत जाईल. इकडे राहणार आहे किती तुमचे 115 गुणिला 2, त्याच्यातून 113 मायनस करायचे आहे, म्हणजे 115तून जर समजून घ्या 113 मायनस करत असेल तर 2 शिल्लक राहील, 115 प्लस 2 किती राहणार आहे तुमचे 117, म्हणजे इकडे तुम्ही असं म्हणू शकता अंशात 117 आणि छेदमध्ये किती राहणार आहे 115, म्हणजे ही राहणार आहे तुमची शेवटची संख्या, म्हणजे इकडे काय राहणार तुमचा गुणाकार. या पद्धतीने राहणार तुमचं इक्वेशन तयार होईल. आता इथे गुणाकार आहे जर म्हटलं तर तुम्ही अंश आणि छेदमध्ये भाग देऊ शकता, इथे 5 5 चा भाग जाईल, 7 7 चा भाग जाईल, 9 9 चा भाग जाणार आहे, 11 11 चा भाग जाईल, 13 13 चा भाग जाईल, म्हणजे इकडे तुमचा शिल्लक राहणार आहे फक्त किती 3 शिल्लक राहील. आणि त्याच्यानंतर इकडे जर शिल्लक जर ठेवतो म्हटलं तर इकडे शिल्लक काय राहणार तुमचा, पहिला जो काही राहणार आहे त्याचा 1/3 शिल्लक राहत आहे पहिल्या संख्येमध्ये, म्हणजे पहिल्या संख्येचं तुम्ही असं म्हणू शकता की छेद शिल्लक राहणार आहे, आणि इकडे जर शिल्लक ठेवतो म्हटलं तर अंश शिल्लक राहणार आहे, कारण की 115 ने इकडल्या 115 सोबत काय जाणार आहे भाग जाणार आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की गुणिला 117 छेदमध्ये किती राहणार आहे 1, म्हणजे तुम्ही सरळ सरळ भाग देऊ शकता की 117 छेदमध्ये किती राहणार आहे 3, म्हणजे इकडे राहणार आहे 3 किती राहणार आहे 9, शिल्लक 2, 3 9 किती 27, म्हणजे याचं जे काही उत्तर राहणार आहे ते उत्तर राहणार आहे किती 39. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. सेम त्याच पद्धतीने दिलेला आहे तुम्हाला की इकडे
याला जर सॉल्व करतो म्हटलं तर 3 दुनी 6, 6 मधून 1 गेला, शिल्लक राहील तुमची 5 छेदमध्ये 3 गुणिला 5 दुनी 10, 10 तून 3 गेली उरले 7, 7 छेदमध्ये किती 5 गुणिला 9 छेदमध्ये 7 गुणिला 11 छेदमध्ये 9 गुणिला 13 छेदमध्ये 11 या पद्धतीने तुम्ही सॉल्व करत येणार आहे. आणि इकडे जर सॉल्व करतो म्हटलं तर इकडे काय होणार आहे 151 मधून पहिले 149 मायनस करून घ्या म्हणजे उरणार आहे तुमच्याजवळ 2 2 प्लस 151 म्हणजे डॉट डॉट जर करतो म्हटलं तिकडे 153 छेदमध्ये उरणार आहे 100 किती 51 5 5 कॅन्सल इकडे 5 5 कॅन्सल 7 7 कॅन्सल होईल 9 9 कॅन्सल कारण की गुणाकार आहे 11 11 कॅन्सल इकडे 151 151 सोबत त्याचा भाग जाईल म्हणजे इकडे शिल्लक राहत आहे तुमच्याजवळ 3 छेदमध्ये लिहून घ्या इकडे अंशात शिल्लक राहत आहे 153 आणि याला जर भाग देतो म्हटलं तर 3 पाची किती 15 शिल्लक काहीच नाही 3 1 3 म्हणजे 51 जो काही तुमचा ब्रॅकेट राहणार आहे पूर्ण ब्रॅकेटचं उत्तर निघणार आहे 51 पुन्हा इकडे तुम्हाला भागीला 3 दिलाय म्हणजे 51 भागीला जर 3 करतो म्हटलं तर याचं उत्तर किती राहणार आहे 17 ने भाग जाईल 17 त्रिक किती राहणार आहे 51 म्हणजे इथे उत्तर जर घेतो म्हटलं तर या गणिताचं उत्तर किती राहणार आहे 17. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला 333 333 आणि 3333 या संख्या मालिकेतील पहिल्या 8 संख्या घेऊन जर बेरीज करतो म्हटलं तर पहिल्या 8 संख्या व्यवस्थित तुम्हाला समजण्यासाठी आपण लिहून घेऊ इकडे 3 33 333 3333 33 333 ही 33 6 वेळा 7 आणि ही झाली तुमची 8 वेळा मग 8 वेळा जर बेरीज करून घेतो म्हटलं तर सहस्त्र स्थानी म्हणजे तुमचा पहिला जो काही राहील एकक याला एकक म्हणणार आहे दुसरा अंक म्हणजे दशक म्हणतात तिसरा अंक म्हणजे शतक म्हणणार आहे आणि चौथा अंक म्हणजे सहस्त्र सहस्त्र म्हणा किंवा तुम्ही हजार स्थानी जे म्हणता ना त्यालाच काय म्हणणार आहे तुम्ही सहस्त्र म्हणणार आहे मग 8 अंक आहे यांची जर बेरीज करतो म्हटलं तर हे तीन जे काही उभ्या लाईन मध्ये दिलाय तुम्हाला 8 वेळा दिलाय म्हणजे तिघांची जर बेरीज करतो म्हटलं 8 वेळा तर तुम्ही सरळ सरळ गुणाकार करा 8 त्रिक 24 24 किती राहणार आहे 4 हातचे किती 2 आता हे जे काही 3 दिलाय 7 वेळा राहील 7 त्रिक 21 21 आणि 2 किती होणार आहे 23 23 ची 3 पुन्हा हातची किती 2 आता 6 वेळा राहील 9 त्रिक 18 18 आणि 2 20 20 ची 0 हातची किती पुन्हा 2 आता 6 वेळा झाले आता 5 वेळा राहणार आहे 5 त्रिक 15 15 आणि 2 किती 17 17 ची किती 7 हातचा किती राहणार आहे 1 आता तुम्हाला सहस्त्र विचारलं तर सहस्त्र स्थानी किती येत आहे तुमचा 7 म्हणून याचं उत्तर किती राहणार आहे तुमचे 7 राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला दिलाय की या संख्या मालिकेतील पहिल्या 9 संख्या घेऊन बेरीज केल्या शतक स्थानी आता 9 संख्या पहिले लिहून घेतो आपण समजण्यासाठी किंवा शॉर्ट मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता 9 8 72 72 शी 2 हातची किती 7 आता 9 झाले आता राहील 8 8 8 64 64 आणि किती 7 किती राहणार आहे 64 आणि 7 किती होणार आहे 71 71 शी 1 हातची किती 7 त्याच्यानंतर 6 झाले 8 8 64 झाले त्याच्यानंतर आता 7वं स्थान राहणार आहे 7 8 56 56 आणि 7 56 आणि 7 किती होणार आहे 63 63 ची किती 3 हातची किती होणार आहे तुमची 6 आता 6 नंतर तुमची 5वं स्थान राहणार आहे 8 पंचे 40 40 आणि 6 किती 46 46 ची 6 पुन्हा हातची किती राहणार आहे 4 आता तुम्हाला शतक स्थान विचारलं शतक स्थानी येणार आहे 3 आणि सहस्त्र स्थान विचारलं तर सहस्त्र स्थानी किती येणार आहे तुमची 6 ही तुमचं शॉर्ट पद्धतीने न मांडणी करता राहणार आहे सेम त्याच पद्धतीने राहणार आहे की 4 44 444 4444 या संख्या मालिकेतील पहिल्या 8 संख्या जर घेतो म्हटलं तर 8 चौक 32 सरळ सरळ करून घ्या 32 शी 2 8 चौक 32 32 शी 2 हातची किती 3 आता 8 झाले 7 7 चौक 28 28 आणि 3 किती 31 31 शी 3 हातची किती पुन्हा 3 आता
6वं स्थान राहणार आहे. 6 चोक 24, 24 आणि 3 किती 27, 27 ची 7 हातची पुन्हा किती राहणार आहे 2. 6वं स्थान झालं. त्याच्यानंतर 5वं स्थान 5 चोक 20, 20 आणि 2 किती 22, 22 ची 2 हातची किती 2. आता तुम्हाला शतक स्थान विचारलं. शतक स्थानावर तुम्हाला 7 मिळत आहे, म्हणजे इथे 7 घेऊन घ्या शतक. सहस्त्र स्थान विचारत आहे. सहस्त्र स्थानावर तुम्हाला 2 मिळत आहे, म्हणजे इथे किती राहणार आहे 2. या पद्धतीने जे काही व्यवहारीय अपूर्णांकाचे गणित दिलेले आहे सर्वच्या सर्व तुम्हाला महत्त्वाचे गणित राहणार आहे. आणि याच्यावर जवळपास यूट्यूबवर व्हिडिओ नसेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्ही नवीन विद्यार्थी याच्यावर आले असाल तर व्हिडिओ कमीत कमी 2 ते 3 वेळा पहा, कारण की ही गोष्ट तुमच्यासाठी नवीन राहणार आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी थोडीफार कठीण जाणार आहे. म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त म्हणजे 2-3 वेळा पहा, तेव्हा तुम्हाला समजेल. आजच्यासाठी येथे थांबू. जय हिंद.